आधीची फिल्म पण थिएटरमध्ये रिलीज करणार होतो. त्यावेळी नेटफ्लिक्सनी पाहिलं आणि त्यांनी सांगितलं असं नाही, मी चेक लिहीन आणि तुम्ही फिल्म द्या. आणि आम्हाला वाटलं दुसरीकडे जाईल, सगळं जग होणार. कारण आता काय झालं आहे, ग्लोबल सिनेमा हे प्रसिद्ध झालं आहे. या OTTमुळे सगळेजण सगळ्यांचं पाहतात. या पॅन्डेमिकमध्ये सगळ्यांना माहीत असणार की कोरियन फिल्म्स, स्पॅनिश फिल्म्स, हिंदी फिल्म्स, तेलुगू फिल्म्स, मराठी फिल्म्स सगळे पाहून घेतले. तर आम्हाला काय वाटलं, त्या पहिल्या फिल्ममध्ये थोडंसं वाढवूया ऑडियन्स आपल्या फिल्म्सचा. आणि रिॲक्शन्स खूप चांगले मिळाले आणि नेटफ्लिक्सचं खूप आवडलं. फक्त प्रॉब्लेम काय होतं, आपल्या माणूसला सगळ्यांना नेटफ्लिक्स नव्हतं. आणि आपल्या गावात जागाना, डिस्टंट लास्ट माइल जागाना, तिथे नेटफ्लिक्स बघायला कठीण पडलं. तर ह्या फिल्ममध्ये आम्हाला काय वाटतं की सगळ्यांना बघू दे. कारण आतून हे सगळं अर्थ चांगलं आहे, पण हे एन्सेम्बल कास्ट आहे. हे सगळे प्रसिद्ध सिनेमामध्ये, टेलिव्हिजनमध्ये, स्टेजमध्ये इथे बसलेले आहेत. तर आणि आपला डिरेक्टर्स आणि रायटर्स आणि सिनेमॅटोग्राफर्स आणि माझा EP आणि डॉक्टर आसगावकर एवढे छान कॉन्टेंट बनवलं आहे. अनियन सारखं आहे, एक पील काढायचं आणखीन आतमध्ये आहे, एक पील काढायचं आणखीन आहे. आणि मी काय 6-7 वेळा बघितलंय आता. तर प्रत्येक वेळी मी काहीतरी शिकतोय. मग सबटायटल्स लावले, कारण थोडंसं भाषा वेगळी आहे ना, ते कोस्टल भाषा आहे थोडीशी, मालवणी कोकणी थोडी, आणि त्याच्यात पण मजा आहे. तर थोडंसं मला पण शिकणं मिळालं ह्याच्यात. पण तसंच पाहिजे. तर त्याच्यामुळे मला वाटतं सगळ्यांना पाहायला पाहिजे.